या ठिकाणी एक बैठक उच्चस्तरीय माननीय आमचे सहकारी मंत्री रावल साहेबांनी मी दोघांनी मिळून या ठिकाणी घेतली। त्या बैठकीमध्ये दोन विषय होते। एक, पानिपतला जे मराठा शौर्याचं स्मारक आहे, ज्या ठिकाणी काला आम म्हणून त्या ठिकाणाला संबोधलं जातं आणि त्या ठिकाणी दरवर्षी तिथं अभिवादनाचा कार्यक्रम केला जातो, तर त्या ठिकाणी मराठा शौर्याचं एक स्मारक उभं करण्याचा निर्णय हा या सरकारनं महायुतीच्या घेतलेला आहे। त्याचा एक शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे। ती पूर्ण स्मारक उभं करण्याची जबाबदारी ही पर्यटन विभागाकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्याचं आपल्या सरकारबरोबर आपल्या सरकारच्या वतीनं हरियाणा सरकारबरोबर समन्वय साधण्याची समन्वयक मंत्री म्हणून आमचे सहकारी मंत्री माननीय रावल साहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। तसा त्या पद्धतीचा शासन आदेश निर्गमित केलेला आहे। तो एक विषय होता। आणि आग्र्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद झाली होती, औरंगजेबानी कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती युवराज संभाजीराजांना कैद करून ठेवलेलं होतं आणि जिथून त्या कैदेतनं फळांच्या पेटाऱ्यातनं महाराज निसटले आणि तिथून निघून आले, त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे। ती सुद्धा जबाबदारी पर्यटन विभागाकडे दिलेली आहे। आज त्या बाबतीत आम्ही दोघांनीही पर्यटन विभागाच्या आणि पुरातत्व विभागाच्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली आणि दोन्हीही ठिकाणी स्पॉट पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकारचे संचालक यांना पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। हे दोन्ही अधिकारी 1 महिन्यात त्या ठिकाणी 1 महिन्याच्या आत जातील, तिथं प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करतील। तिथला पर्यटन विभाग आणि तिथला पुरातत्व विभाग यांच्याकडनं स्थळ निश्चिती, म्हणजे पानिपतचं तर ते ठिकाण निश्चित आहेच, परंतु आग्र्याचं जे ठिकाण आहे ती त्या कुठीचं एक नाव आहे की त्या कुठीला पूर्वीच्या काळात काय म्हणलं जायचं, तेच ठिकाण आहे का, ते ठिकाण निश्चित करून ते सरकारी असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यूपीच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे की जागा ॲक्वायर करून आग्र्यामधली आमच्या सरकारच्या ताब्यात द्यावी। त्याचा सुद्धा पाठपुरावा पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक त्या ठिकाणी जाऊन करतील। त्यांचा अहवाल स्पॉट पाहणीचा आणि तिथल्या प्राप्त परिस्थितीचा, सद्य परिस्थितीचा ते दोन्ही अधिकारी आमच्या दोघांच्याकडे तो अहवाल आल्यानंतर सादर करतील आणि स्मूथली गोष्टी जर पुढे गेल्या तर नक्की 1 महिन्याच्या आत दोन्ही ठिकाणचे आर्किटेक्ट नेमून वेगवेगळ्या 2-3 प्रकारचे त्या आर्किटेक्टकडनं डिझाईन्स प्लॅन्स आम्ही तयार करू। आम्ही दोघं ते बघू आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपुढे ते 1-2-3 ऑप्शन सादर करू। सायमल्टेनियसली आमचं हे काम चालूच राहील, म्हणजे जागा मिळेल, जागा ताब्यात येईल, मग आम्ही आर्किटेक्ट नेमू वगैरे नाही। आम्ही ते प्रक्रिया आजच सुरू करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। जागा मिळाल्या ताबडतोब आम्ही त्या सगळ्या प्लॅन्स वगैरे दाखवून सीएम डीसीएम साहेबांची मान्यता घेऊन त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ संचालक, पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य आणि माझं पर्यटन विभाग आम्ही त्याच्यासाठी आवश्यक ती तरतूद येणारी जुलै महिन्याची जी पुरवणी मागणी आहे, पुरवणी अर्थसंकल्प येईल किंवा पुरवणी मागण्या येतील अधिवेशनातल्या, त्याच्यामध्ये करून घेऊ। निधीसाठी आम्ही थांबणार नाही। आजच्या बैठकीमध्ये आम्ही दोघांनीही या दोन्ही बाबतींना त्यांच्या विभागाकडनंही माझ्या विभागाकडनंही प्रथम प्राधान्य, म्हणजे प्राधान्यक्रमातल्या पहिल्या 5 प्राधान्यक्रमांमध्ये आम्ही हे काम या ठिकाणी घेतलेलं आहे। डे टू डे फॉलोअप आम्ही दोघंही या गोष्टीचा करू। ही दोन्ही स्मारकं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आणि महाराष्ट्र सरकारला जशी अपेक्षित आहे तशी निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। माननीय मंत्री महोदय आपल्याशी बोलतील। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री यांचा मानस आहे की महाराष्ट्राचा झेंडा जिथे जिथे बुलंद झाला आणि इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या तिथे महाराष्ट्राची ओळख असणारा एक शौर्य स्मारक तिथे उभं राहावा। त्या दृष्टिकोनातनं तिथे आपल्या दिल्लीमध्ये काम करणारी जी आपली महाराष्ट्रीयन टीम आहे त्याच्यामध्ये श्री पाटील आणि हे सारी मंडळी खाजगी स्तरावर हे काम करत असतात
परंतु त्याला शासकीय स्वरूप दिलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या काही काळामध्येच ते हरियाणाला काला आमला तिथे गेले. त्यांनी तिथली जी माती आहे ती आपल्या मस्तकावर लावून तिथे अभिवादन केलं आणि तिथे एक संकल्प केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं आणि महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा जो गेला होता त्याच्यामध्ये या युद्धाची सुद्धा एक भूमिका होती. पूर्ण महाराष्ट्राचं मराठा साम्राज्य या देशावर राज्य आपण निर्माण केलं होतं आणि हे जे काही संकेतस्थळ आहेत किंवा महत्त्वाचे शौर्य स्थळ आहेत हे पुन्हा निर्माण करण्याचं काम तिथे झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनात त्यांनी मला समन्वय पर्यटन विभागाला प्रमुख भूमिकेत आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून, कारण इतिहासातला सर्व दाखले व्यवस्थित झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झालेली आहे. पर्यटन विभागाने अत्यंत अग्रक्रमाने या कामाला सुरुवात केली. आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे जे काही स्थान आहे त्या सगळ्या स्थानला आयडेंटिफाय करणं आणि मोठ्या पद्धतीने आपण जर बघितलं की यूपीचे मुख्यमंत्री हे सुद्धा सतत महाराष्ट्राला त्याच्यामध्ये आग्रही करतात आणि सगळ्या प्रकारची सहकार्याची भूमिका त्यांनी घेतलेली. हे दोघं स्मारक जे इतिहासामध्ये अनेक पिढ्यांना आठवण राहतील अशा प्रकारचे स्मारक तिथे उभे राहणार आहेत. फार वेगाने या दोघंही विभागांनी काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वेळेस जेव्हा तो दिनचा साजरा होईल त्यावेळेस काही ना काही तिथे उभं राहील असंही मी या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो. आणि मराठा इतिहास हा जगामध्ये जे शौर्याचा इतिहास होता हा सगळीकडे व्यवस्थितरित्या इतिहासाचे दाखले देऊन मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार. आणि गतीने मुख्यमंत्री गेले त्याच्यानंतर आपण बजेटमध्ये पाहिलं तर दोघे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या माध्यमातून याचा त्यांनी डिक्लेअर केलं आणि महिना होत नाही तिथे आम्ही आता बैठक सुरुवात केली आणि पुढच्या काळामध्ये वेगाने हे सगळं होईल असा आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा होती आणि या इच्छाच्या दृष्टिकोनातून राज्याचं सरकार हे वेगाने काम करतं ही आनंदाची बाब आहे. सर, आज की बैठक में पानीपत और अभी हिंदी में ओके ये रिपीट करने का है. वो सिस्टम लगाओ ना, वो मराठी बोले तो हिंदी में आता है करके, वो पार्लियामेंट में है ना, वैसा सिस्टम लगाओ. चलो स्टार्ट. तो हिंदी में ये सब बात करेंगे ना, इनकी अच्छी है हिंदी. तुम्ही सांगा हिंदी में, तुम्ही बोलो. महाराष्ट्र के लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे दोनों ही उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और अजीत पवार जी, इनके माध्यम से ऐसा संकल्प उन्होंने किया है कि मराठा इतिहास जो है देश के इतिहास में एक महत्वपूर्ण पन्ना मराठा इतिहास का रहा है. महाराष्ट्राचे छत्रपति शिवाजी महाराज ने हिंदवी स्वराज्य की जो स्थापना की वो समय में अफगानिस्तान के पार मराठा शौर्यों ने पहुंचाई थी और उसके चिन्ह भी है. पानीपत में युद्ध हुआ था, भीषण युद्ध हुआ था. उस युद्ध के माध्यम से हम लोग बहुत अच्छी रणनीति से चले थे और पूरे देश में मराठा इतिहास के बारे में और मराठा साम्राज्य था उस वक्त की ये बात है. उसके बारे में इतने लोग युद्ध में धराशायी हुई कि आज भी वहाँ की धरती खून से लाल हो गई थी और वहाँ के आम जो है वो काले हो गए थे, जो पकने वाले आम थे, तो इसीलिए वहाँ पे काला आम उसको कहा जाता है. साथ ही में आगरा में छत्रपति शिवाजी महाराज, वहाँ उनको कैद किया गया था, झूठे तरीके से कैद किया गया था और उससे भी वो बच निकले. हमारे युवराज संभाजी महाराज थे, छत्रपति शिवाजी महाराज, और वो सारा गौरवशाली इतिहास वो हमारे आने वाले पीढ़ियों के सामने हमने रखना चाहिए. ये भारत का इतिहास है, महाराष्ट्र मराठा का इतिहास तो है, साथ ही में भारत का गौरवशाली इतिहास है और भारत का गौरवशाली इतिहास भारत के आने वाली पीढ़ियों के सामने हमने रखना चाहिए. हमारे राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जब मुख्यमंत्री बने तो वो हरियाणा के पानीपत की धरती पर गए थे. उन्होंने वहाँ की मिट्टी को अपने मस्तक पे लगा के उसको अभिवादन किया और वहाँ के संकल्प किया था कि वहाँ एक ऐतिहासिक स्मारक हम लोग बनाएंगे. हमारी यूपी में हमारी सरकार, वहाँ पे योगी जी की सरकार, उनका हमेशा मदद रहा है. हरियाणा की सरकार, मुख्यमंत्री नायब सिंह जी भी हमको मदद कर रहे हैं और आने वाले समय हमारे पर्यटन मंत्री महोदय ने उसको प्रायोरिटी के लिस्ट में बहुत सामने रखा है. पिछले 2 महीने में ये सब घटनाक्रम हो रहा है
और आने वाले समय में एक वर्ल्ड क्लास वहाँ पे हम लोग का स्मारक वहाँ तैयार होगा। इतिहास की शौर्य गाथा बोलने वाला वो स्मारक तैयार होगा और उसीलिए उसके मद्देनज़र हम लोग काम पे लगे हुए और आने वाले समय में हमारी टीम वहाँ पे जाके मुआयना करेगी, जगह आइडेंटिफाई करेगी। हमारा सांस्कृतिक कार्य विभाग ये सारे इतिहास के हर चीज़ को बारीकाई से बारीक तरीके से देख के और उस पर प्लानिंग करके आने वाले समय में एक बहुत सुंदर स्मारक वहाँ तैयार होने वाला है जो भारत का गौरवशाली इतिहास, मराठा गौरवशाली इतिहास के बारे में जानकारी देगा। सर, ये स्मारक बनाने की जिम्मेदारी किसको सौंपी गई है? क्या कोई बड़े स्कल्पचर है, बड़े व्यक्ति का नाम? अभी हम लोग ने फिलहाल में तो सिर्फ हमने शुरू किया है, इनिशिएशन है। एक बार हम लोग वहाँ की ज़मीन को देख ले, आइडेंटिफाई कर ले, पैरेलली हम लोग सब लोग चलने वाले, ज़मीन एक तरफ हम लोग लेते हुए दूसरी तरफ जो भी देश में इसके बारे में जानकार जो भी स्कल्पचर इसमें अपना ये दिखाना चाहे, हम लोग ओपन टेंडरिंग के तरीके से होगा। इसमें लोग जो अच्छे इसमें एक्सपर्ट्स हैं वो एक्सपर्ट्स को बुलाएंगे, इतिहास के जानकार लोगों को बुलाएंगे और ये सबकी राय लेके इसमें हम लोग काम करेंगे। आगरा में एक सिख की हवेली है, कहा जा रहा है कि छत्रपति शिवाजी महाराज को वहाँ भी कैद किया गया है, लेकिन कंफर्म नहीं हुआ था। तो अब कंफर्म हुआ है कि अभी भी कुछ डाउट है उसमें? छत्रपति शिवाजी महाराज जी को कैद वहाँ किया था आगरा में, ये इतिहास है। अब एग्जैक्ट स्पॉट कहाँ है, वो स्पॉट के लिए जो हमारे मंत्री महोदय ने कहा है कि ASI जो है आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, महाराष्ट्र का खुद का एक आर्कियोलॉजिकल विंग है हमारे, उसके डायरेक्टर को हमने जिम्मेदारी दी है कि एग्जैक्ट स्पॉट आइडेंटिफाई करना, इतिहासकारों से सब जानकारी लेना और जो साइंटिफिक जानकारी उसी को लेके उस पर काम करेंगे। एग्जैक्ट अभी स्पॉट यहाँ के वहाँ उसकी जानकारी लेके उस पर काम करेंगे। जो जगह आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया और हमारे जो यहाँ के अधिकारी जा रहे हैं महाराष्ट्र के, ये जॉइंटली वहाँ जाके इंस्पेक्ट करेंगे और जिसके ऊपर आर्कियोलॉजी डिपार्टमेंट की मोहर लगेगी वहाँ पे हम लोग करेंगे। हाँ, अभी हिंदी एक बार खत्म करो ना, फिर बाद में मराठी का लिंक लग जाएगा। सर, महाराष्ट्र में भी इससे पहले कई सारे स्मारकों की घोषणा हुई है। अरबी समुद्र में स्मारक होने वाला था, उसका कोई अपडेट नहीं आ रहा है, कोई डेवलपमेंट नहीं सामने आ रही है, तो उस पर सरकार क्या? उसके आज बात पानीपत और आगरा की हो रही है, उसके ऊपर भी काम चल रहा है। जो शब्द दिया है गवर्नमेंट ने अरबी समुद्र में छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक बनाने का, इसके ऊपर भी काम चल रहा है। वो एकदम कॉन्क्रीट हो, उसको उस स्ट्रक्चर को कोई धोखा न हो भविष्य में, इस तरह से उसके ऊपर काम चल रहा है। सर, वक्त बिल पारित हो गया, पूरा ऑपोजिशन सुप्रीम कोर्ट का रुख कर रहा है, लेकिन उद्धव ठाकरे नहीं जा रहे, क्या लगता है? सुप्रीम कोर्ट का रुख कौन कर रहा है? ऑपोजिशन के बाकी नेता कि जा रहे करके सुप्रीम कोर्ट में जाएंगे करके, कांग्रेस जा रही है, बाकी पार्टी जा रही है, हाँ। लेकिन उद्धव ठाकरे उनके साथ तो है, लेकिन वो जा नहीं रहा और इस बात से बाकी पार्टियां नाराज हैं ऑपोजिशन की। उनको दिल्ली से आएगा बुलाओ तो जाएंगे। अभी वो तो इधर कहाँ चलती है, उनकी उबाटा की काम तो दिल्ली से चलता है ना, वो उबाटा का रिमोट कंट्रोल दिल्ली में बैठा है, तो वहां से जब आएगा बुलावा तो ये चले जाएंगे उनके साथ। सर, आज देखा जाए तो शेयर मार्केट जो है कहीं ना कहीं क्रैश हुआ है, तो क्या जिस तरीके से अपोजिशन की तरफ से आरोप लगाया जा रहा है कि 20% जो टैरिफ है वो यूएस ने इम्पोज किया था, इसलिए ये बहुत बड़ा एक शेयर मार्केट क्रैश देखा जा रहा है, क्या लगता है आपको सर? सेंट्रल गवर्नमेंट का इसके ऊपर बयान आया है। सेंट्रल गवर्नमेंट ये सब सिचुएशन जो खड़ी हुई इसके ऊपर स्टडी कर रही है। जब तक सेंट्रल गवर्नमेंट ये इश्यू जो है यूनियन फाइनेंस मिनिस्टर और यूनियन एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर और यूनियन इकोनॉमिक मिनिस्टर, इनके मिनिस्ट्री से कंसर्न है, ये लोग इसके ऊपर स्टडी करेंगे और इसके ऊपर ऑफिशियल बयान पूरे देश की तरफ से यूनियन गवर्नमेंट की तरफ से आएगा। सर, मीडिया में आपकी पार्टी के नेता धैर्यशील माने हैं, उनका बयान बहुत ज्यादा चर्चा का विषय बना हुआ है। उन्होंने जिस तरह से कहा कि आपके मन के एकनाथ शिंदे जी खुद मुख्यमंत्री हैं, तो जिस तरह का बयान आया है उसको लेकर काफी ज्यादा पुरानी बातें भी निकलकर सामने आ रही है, क्या कहना चाहिए? कौन सी पुरानी बातें? देखिए, डाइल्यूट हो जाएगा, ये बहुत ऐतिहासिक विषय है। हाँ, ये तो ठीक थोड़ा है, डाइल्यूट हो जाएगा तो हम लोग तो ये अलग से प्रेस कॉन्फ्रेंस लो ना कल, आप जो भी आपको पॉलिटिकल क्वेश्चंस पूछने हैं ना, कल सुबह कैबिनेट को जाने के पहले तक का ये विषय ये था और इसमें खुद मुख्यमंत्री गए। ये पाटिल जी दिल्ली में रहते, वहाँ मराठी मंडल चलाते और ये लोग कई साल तक प्राइवेट तरीके से ये कार्यक्रम लेते थे। महाराष्ट्र सरकार का उनका इंटरवेंशन की आवश्यकता इनको थी और अभी
ये शुरू हो रहा है, बहुत बड़ी बात है। सर मराठीत या दोन्ही स्मारकामध्ये नेमकं काय असणार आहे ते? हे स्मारक आहे बघा, शौर्याचं स्मारक जे आहे याच्या माध्यमातून आता तर अजून तयार आहे, आयडिया तयार, त्याच्यामध्ये काही जे स्कल्पचर लोक आहेत, आर्टिस्ट लोक आहेत, काही इतिहासकार आहेत, यांच्यात चर्चा करून त्याच्यामध्ये नेमकं काय असेल, पण एक स्मारक तयार होईल. ह्याच्यामध्ये ना आपल्याला हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक बॅकग्राऊंड असणारे आर्किटेक्ट बघायचे आपल्याला, जे ऐतिहासिक. आता रायगड आपल्याला माहिती असेल तर बघा, रायगड पुनर्विकास करण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये इतिहास तज्ञांना आपण घेतलंय, ऐतिहासिक जे स्ट्रक्चर्स उभे करतात त्या आर्किटेक्ट्सना घेतलंय. हे एकदम आपण म्हणजे इतकं उत्कृष्ट करणार आहोत की त्याच्यामध्ये आपण जे तज्ञ घेतले त्या प्रत्येक तज्ञाच्या ज्ञानाचा वापर या स्मारकामध्ये आपण करणार आहे. त्यामुळं आपण आता जागा आयडेंटिफाय करणं, त्याचबरोबर जेव्हा जागा आयडेंटिफाय होईल त्याबरोबरीनं आर्किटेक्ट नेमणं, सल्लागार समिती नेमणं, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सुरू करण्याचा निर्णय आज झालाय बैठकीत. ओके, नाही आता एक मिनिट, हे फर्स्ट मीटिंग रावळ साहेब जे म्हणतायत ना, दोन्ही स्मारकांचा विषय अत्यंत गांभीर्यपूर्ण आहे. त्यामुळे त्या विषयाला जोडून इतकं राजकीय विषयांची पत्रकार परिषद घेणं योग्य वाटत नाही. आम्ही उद्या उपलब्ध आहोत ना तुम्हाला, उद्या केव्हाही एका दिवसाला काय फरक पडत नाही. तुम्ही हा गांभीर्यपूर्वक विषय आहे. हे माझी माध्यमांना सुद्धा विनंती, या दोन स्मारकांपेक्षा वेगळा महत्वाचा विषय असू शकत नाही ना. आणि त्यांचे मंत्री महोदयांच्या मताशी मी सहमत आहे. तुम्ही दुसरे कुठलेही प्रश्न घेतले तर हा विषय डायल्यूट होऊन जाईल. हा, त्याला निधी जेवढा पुरेसा लागेल तेवढा निधी आजच मी बैठकीत मंत्री महोदय होते. महाराष्ट्राच्या आन बान शानला जसं शोभेल तसं स्मारक उभं. मी आजच माझ्या विभागाला सूचना दिल्यात. पुरवणी मागण्या ज्या जुलैमध्ये येणार आहेत, आता जुलैच्या अधिवेशनात, त्या पुरवणी मागण्यांसाठी दोन्ही स्मारकांची डिमांड माझ्या विभागाकडनं वित्त विभागाला आजच करायचे आदेश मी बैठकीत दिलेले आहेत. चला जातो आहे की पानिपतच्या जो युद्ध होता तो मराठे हारले होते. मराठीतला विषय आणखी एक हा बजेट जे आपलं आलं, बजेटमध्ये घोषणा झाली आहे सरकारची, तर त्याच्यामध्ये काही अमाऊंट अशी सँक्शन करण्यात माझ्या विभागाला 2083 कोटी रुपयाचा टोटल लेआउट मंजूर झालेला आहे. त्यामुळं त्यातला काही निधी हा स्मारकांच्या कामांसाठी देण्याचं हेड ऑलरेडी ओपन आहे. त्यामुळे त्यातनं आम्ही सुरुवातीला खर्च करू शकतो. एकाच महिन्यावर 2 महिन्यावरती जुलैच्या पुरवणी म्हणजे पावसाळ्या अधिवेशनात ते पहिली पुरवणी मागणी पावसाळ्या अधिवेशनातील, त्याच्यामध्ये ब्लॉक इस्टिमेट आम्ही तयार करू दोन्ही स्मारकांचं, आणि ब्लॉक इस्टिमेट प्रमाणे सप्लिमेंटरी डिमांड्समध्ये आम्ही त्याची मागणी करू. अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी ते सांगा सर मराठीतलं. कुठलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सांगितलं ना, मराठीत सांगा. मराठीतच सुरुवात केली मी. समुद्रामध्ये स्वप्न होतं की भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावा, त्याचं नेमकं काय झालं? आढावा बैठका होतात की नाही त्याच्या? या संदर्भामध्ये बघा, त्याच्या काही परवानग्या बाकी होत्या. त्या माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाठीमागच्या वेळी होते तेव्हा त्यांनी खूप पाठपुरावा केला. नंतर माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी सुद्धा त्याच्यावेळी मोदी साहेबांच्याकडे, आदरणीय शाह साहेबांच्याकडे ते गेले तेव्हा त्यांनी पाठपुरावा केला. आता मला वाटतं फार थोड्या परवानग्या बाकी आहेत, बाकी सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत. त्याच्या डिझाईनच्या संदर्भामध्ये अरबी समुद्रातला असणारा वाऱ्याचा प्रवाह आणि जो काही प्रकार मालवणच्या किल्ल्यावरती घडला, तर त्या सगळ्या गोष्टीचा धोका ओळखून अतिशय स्ट्रॉंग, म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं एकदम भरभक्कम असं ते स्मारक करण्याच्या दृष्टीनं सगळ्या कारवाया, म्हणजे जे काही प्रक्रिया आहेत त्या शासन स्तरावर सुरू आहेत. निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नाही, अजून तरी मेटे साहेबांच्या नंतर त्या स्मारकाची जबाबदारी कोणावरती दिलेली नाही, परंतु सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे. महायुती सरकार म्हणून आमच्या सगळ्यांची ती संयुक्त जबाबदारी आहे. शिवसेना भाजप दोन्ही पक्षाचे मंत्री इथे उपस्थित आहेत. अक्षय शिंदेची हत्या प्रकरण जे आहे ते गेल्या तुमच्या युतीच्या सरकारमध्ये झाले. आता हे बघा, हे तुम्ही राजकीय सुरू केलं ना. आता मी काय म्हणतो, आपण संपूया. उद्या सकाळी या ना तुम्ही केव्हाही माझ्याकडे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची आम्ही दोघंही उत्तरं देऊ, काही अडचण नाही. ओके, थँक्यू.